मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्री महोदय अतुल सावे, मंत्री महोदय गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, आमचे मित्र आणि आमदार पडळकर साहेब, आपले दुसरे आणखी एक नेते प्रकाश शिंदे, डॉक्टर महात्मे, माजी खासदार समीर भुजबळ, सर्व मंडळीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत आज इथे या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार आपल्याला भेटायला आणि तिथे जे नरसिंहराव हाके आणि नवनाथ गंगारे आमचे दोन सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी इथे खास त्यांनी आम्हाला पाठवलं. गेली 10 दिवस अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे. तिथे तसे आमचे 2 भाग बसलेले आहेत. पुण्याला मंगेश प्रसादे पुढे चिंतने म्हणून बसलेले होते आणि अनेक ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली. शेवटी आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद फरक मैदानात रस्त्यावर पाहिजे. धमक्या खूप देतात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आपण कुणालाही धमक्या देत नाही, दादागिरी करत नाही. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीफ है हम, शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं हैं. मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी
वेळेला आमचं बीज पेटलं, आमदारांनी झलक पेटवली गेली, जीव धोक्यात घातले गेले. लहान मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले, ते कसे वाचवले गेले हे आपण तिथे ज्या मिटिंग झाल्या, रॅली झाल्या, बिना रॅली झाली त्याच्यामध्ये मी सांगितले आहे. पक्षाची कार्यालय जाळण्यात आली, शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली. त्यानंतर मी जे आलो आणि सांगितलं आता गप्प बसणं शक्य नाही. 16 नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी झालो. त्याच वडीलमंत्रीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते, ही सगळी मंडळी होती, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण ही सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मिटिंगसाठी वगैरे मला एक सांगायचं, या आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते नेते आहात आणि वडीलवर्गीय जी जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आपण सगळ्यांनी आमच्या दोन्ही सहकार्यांना धीर दिलेला आहे, सावरलेला आहे, मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. आमदार घरातील जे येऊन गेले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा जाहीर करण्यात आला, वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला, धरणं करण्यात आले, उपोषण करण्यात आले. त्या सगळ्यांचा मी मनापासून आम्ही सर्व आभारी आहोत. लढाई संपलेली नाही. अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे. मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा गावागावातील लहान समाजांच्या घरावर हल्ले करण्यात आले, मारपीट करण्यात आली, अनेक पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे गोळीबार केले. हे सगळं पाहून जीव जात होता, सडसडत होता, रॅली चालू होत्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ही जनशक्ती. शिवाय इतर कुठली शक्ती नाही, तर ही लोकशक्ती जी आहे ही सर्वात श्रेष्ठ आहे. आज आम्ही काय मागतो आहोत? आम्ही काही मागत नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं तसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय घ्यायचं त्यांना द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही त्यांना पाठिंबा दिला, वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं का स्वतः हा वर्ष गेले 3 वेळा कायदा आला, विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला, यापुढे सुद्धा देऊ, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. हे लक्षात ठेवा, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आज माझ्या दलित समाजातले लोक, आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे. काही कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले,
पण आजही झोपडपट्ट्यांमधून ते आमचे गरीब बांधव आदिवासी राहत आहेत. गरिबी हटली गेली नाही. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जे जमलेले आहे, पिसलेले आहे, गावागावामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे, अन्याय ते सहन करत आले आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं स्थान मिळावं, हळूहळू ते समाज पुढे यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये ज्योतिराव फुलांनी 150 वर्षापूर्वी सांगून गेले, सर्व समान आहे. जे गरीब आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे. धर्मभेद, राज्य, मानवान असावे, सत्याने वर्तावे, असावे, सगळ्यांना समान भाव मिळाला पाहिजे. जे गरीब आहेत त्यांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. शाहू महाराजांनी हे सांगितलं, वाढदिवसाच्या दिवशी गावाला त्यांनी आरक्षण दिलं. लोकांनी विचारलं का? त्या लोकांना त्यांनी विचारलं. त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या पायरीमध्ये गेले आणि सांगितलं की आता मध्ये कधी म्हणजे त्यांचा चारा ठेवा. ठेवण्यात आला आणि मग जे घोडे गरीब होते, लहान होते, मरतुकडे होते, त्यांना ते घोडे चारा खायला लागला, ते जल्दी खायला लागले. आणि शाहू महाराज म्हणाले आता हे बलदंड घोडे आहेत त्यांना पाठवा. बलदंड घोडे आल्याबरोबर त्यांनी लाथा घातल्या आणि सगळे जे अशक्त घोडे होते त्यांना सगळ्यांना बाजूला घेऊन सगळ्या चारा त्यांनी खाल्ला. शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे. जे गरीब आहे, जे नाराज आहे, मजबूर आहे, जे अशक्त आहे, त्यांना आपल्याला ते आरक्षण घ्यायचं. म्हणून पुढे शाहू आणि जे महात्मा फुलेंनी सांगितलं, जे शाहू महाराजांनी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवलं आणि तुम्हाला आम्हाला न्याय दिला. तो न्याय सगळे पिंटर त्यांच्यासारख्या गरीब कसं आमची सुद्धा लेकरं बाळं काय सगळेच काही गाड्या भड्यातून काय फिरत नाही. आज सुद्धा ते आहेत, अन्नाला सुद्धा मोठा आहेत. आमची ती गरीब माणसं ते भटकाय मग कुठे आहेत त्यांची घर? त्या गावातून ह्या फेरफार करत कुठे मिळालं तर काय? आज काय परिस्थिती आहे काय? त्यांच्यासाठी या आरक्षणात, या आरक्षणामध्ये आणखी जर बदलणे लोक आले तर काय होणार म्हणून आमची लढाई. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे ओबीसी मोर्चे घेतले, आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. थोडा थांबला आता आमच्या पंकजाताई इथे उभ्या राहिल्या. आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना पराजित करण्याचा कार्यक्रम केला. इकडे आमचे जानकर साहेब आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही. आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील आमदार एक सुद्धा नको. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढायला लागेल. म्हणून मी सांगितलं
की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे. आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. घरी बसून जाता येणार, अडचणीला तोंड द्यावं लागेल. कोणी असं म्हणेल की आज आम्ही एवढे आहोत आणि हे सगळे बोलून आम्हाला झालो. शासनामध्ये आम्ही जास्त आहोत, लोकसभेत आम्ही जास्त आहोत आणि त्यांना विनंती आहे, आज गैरसमज कृपया काढून टाका. जोरो जुल्मों से तय नहीं होते, या सबके फैसले. दादागिरी है, जोरो जुल्म से तय नहीं होते, क्या सबके फैसले. ये तो उड़ान तय करेगी कि आसमान किसका है. हम लड़ेंगे, साथ साथ लड़ेंगे. आम्ही जे आहे पिंपरी आणि आम्ही काम जे करतो सरकारमध्ये मागणी केली. तुम्ही सांगता राहिला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय म्हणायचं आहे, काय बोलणार आहे. आम्ही मागणी केली या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे. आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये होताना प्रार्थना करा. काल भर मीडियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली, ते आज भारत सरकार आहे. अजय बाबू आहेत, इतर सगळे आहेत, विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणून असतात की जात गणना करा. या सगळ्यांनी परत एकदम मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा. मला आठवत आहे 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्यावेळेला खासदार कमी गुणकर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे बांधव गोपीनाथराव मुंडे आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही शेळ्या बकरा हे तुला बोलता, तुम्ही शेळ्या बकरा मेंढ्या हे बोलता, तर आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही बोलता. सगळे यादव, रामप्रसाद यादव जी, मायावती असतील, मुलांजी असतील, हनुमंतराव असतील, अनेक जे आहेत सगळ्यांना भेटले, काँग्रेसच्या लोकांना भेटले, पवार साहेबांना सगळ्यांना. आणि मग त्यांनी कॅबिनेट मंडळावर जात गणना करायची. ते लोकसभेत आले, प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. आम्हाला वाटलं सगळं झालं. कोर्टातून आम्ही केस मागे घेतली. 2016 साली हा जात गणनेचा अहवाल आला. पहिली जात गणना, गावातली जात गणना ग्रामविकास खात्याने केली, शहरातली जात गणना नगरविकास खात्याने केली आणि तो सगळा रिपोर्ट आला. या ओबीसीची हालत फार खराब आहे. त्यांच्यासाठी फंड दिले पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांच्या महिलांना मदत केली पाहिजे, मुलांना मदत केली पाहिजे. फार गरीब आहे, फार अडचणीत आहे, मागासवर्गीय आहे. गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागतंय. पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही की आम्ही किती आहोत. आणि म्हणून आज आमची मागणी आहे की आमची जात गणना करा. आम्ही किती आहोत ते मोजा.
आणि मग सांगा की किती तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला काही पाहिजे असलं की कोर्टात जातात. कोर्ट आम्हाला विचारतो तुम्ही किती आहात. आम्ही सांगतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली जातगणना ब्रिटिशांनी केली त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% होतो. आता सुद्धा आम्ही 54% अजून 55% असू. पण तुम्ही आम्हाला 120%, 10%, 25% कसं काय म्हणता. बिहारने जातगणना केली 63% ओबीसी निघाले. जातगणना आमचा अधिकार आमचा हक्क आम्हाला आमच्या मुलाबाळांचं आम्ही पण लेकरं आहोत गरीब आहे. अरे शिकू द्या ना त्यांना. आज शाळेमध्ये मोठ्या समाजातली मुलांच्या मुलीबरोबर मुलं मुली आज एकमेकांशी बोलत नाही. एकमेकांवर टीका करतात त्यांना हडतूड करतात. काल मीडिया टीव्ही वाल्यांनी दाखवलं लहान लहान मुली अंतरवाली जरांनी शाळामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं जातीवाद धरून आलेला तो आम्ही नाही नेला. लोक म्हणतात आम्ही जातीवाद नेला. जातीवाद आम्ही नेला. हे बसलं तर तिथे तो आधी मागतो त्यांना या सगळ्या लोकांनी आणि त्यांनी पाहिलं रे वा माझ्यासाठी 2 लाख देतात 5 लाख देतात 10 लाख देतात माहित नाही आपल्या सर्वांनी सांगितलं आपल्याने आपल्याला काही कळतच नाही. खरा तो बिल्डा होता. अरे हे तर ओपनची जागा आहे लोकसभेची. मग या पंचायत जाईल त्या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या. ते नाशिकला आले. नाशिकला माझ्या नावाची सरकार चालू होती. अरे इथं ओपनची जागा आहे ओबीसी आमच्या इथे कसं काय लागणार. त्याला झालेलं आहे कल्याणनगर लोकसभेमध्ये आरक्षण आम्हाला नाही. आरक्षण कसं पाहिजे माहित का. पुढे पुढे आरक्षण काय व्हायचं एंट्री का काम सुरू केलं. आम्ही करू सुद्धा आम्हाला जे आहे पण लढाई करायचं एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही पण घरं जाळली जातात. नागरिक बांधवांची कुमार बांधवांची घरं जाळली जातात. आणि काय आपण मतदान करायचं नाही का तुम्हाला. तुम्ही चांगलं टेस्ट करायचं का. दादागिरी थांबवा. आणि यापुढं मला तुम्हाला सांगायचं तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पक्षात आहात त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. असं करून चालणार नाही. एकदा यायचं एक बोलायचं पारायण केल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुझी हात धरवायची. असं करू राहायचं तर प्रामाणिकपणे एकदम मजबूतीने उभे राहा. नाही ओबीसीचं आरक्षण आपण पाहतोय तो बसलाय तिकडे जातीयवाद करता आहेत. छगन भुजबळ यांनी टीका केलेली आहे. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
त्याचबरोबर भुजबळांनी राजकीय आरक्षणाची मागणी सुद्धा केलेली आहे। काही होणार नाही बरीच लोक म्हणजे आता काही नावं माझ्यासोबत असू शकतात वैद्यकीय विरोधी पक्षनेते वैद्यकीय साहेब इथे येऊन गेले काही खूप लोक कारण त्यांची माझी मी तुम्हाला शेवटी एकच शब्द सांगेल साहेब हे सगळं पाहत असताना मी या बांधवांना एकच विनंती करेन की तुम्ही आणि सगळेजण लोक जर एकत्रित आलो असते आमच्या गिरीची महाराज साहेब असतील विश्वनाथ करायला आमच्या ताटात जर तसं राहू द्या त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या आम्ही त्यांना पाठिंबा देतो त्यांनी कधीही यांना विरोध केला नाही त्यांना विरोध केला नाही तरी सुद्धा काही समाजातील लोकांनी जे आहे त्यांना विरोध केला आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना पराजित कार्यक्रम केला आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओळखीला विधानसभेत सुद्धा दाखवलं रॅलीत सुद्धा दाखवलं की विद्यार्थीने खूप आरक्षण करण्यात आलेले आहे अक्षर बदललेला आहे कधी स्कूल आवडलेला आहे कधी अगोदर तू कधी नंतर तू म्हणजे कुंभी मोठा खरं असेल हरकत नाही हे आमचे बांधव आहेत पण त्याच्यावर कारवाई करण्याचं काल त्यांनी सांगितलं आणि ते दाखल्याचं काम करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं पुढे आता काही लोक काय करतात ओबीसी मध्ये सुद्धा जायचं तुझा फायदा घ्यायचा मग पुढे इकॉनॉमिक मिडल क्लास म्हणजे 10% तिकडे एखादं प्रमाणपत्र द्यायचं त्याच म्हणणार नाही तिकडे घ्यायचं मग पुढे एसीबीसी 10% आरक्षण मला समाजाचं कशातही घुसायचं तिकडं नाही तर तिकडं नाही तर तिकडं तीन ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतोय मग आपल्या दुसरा सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका एकच आरक्षण करू शकतो तिन्ही ठिकाणी तो जाऊ शकत नाही काय खिलाफत नाही काय पंक्ती असलेल्या नाही आणखी दुसरा एक सांगतो यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे त्याच्यामध्ये मग मुलांना किती मुलांना फॉरेनला पाठवायचं किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची किती त्यांना घरं द्यायची ज्यांना वसतिगृह नाही त्यांना किती पैसे वर्षाला द्यायचे हे सगळं 2-3 वर्षापासून सुरू आहे आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा आता त्यांची मागणी ओबीसी त्यांना द्या आमचं म्हणणं आहे की त्यांना मिळतं ते आम्हाला द्या आणि त्या दर्जा मी त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी नेमा आणि जे त्यांना मिळेल ते आमच्यावर ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे आता त्यानंतर हे सगळे सोयरे आता हे सगळ्या बरोबर आहे सगळे म्हणजे काय आपले सख्खे आहेत ते सोयरे म्हणजे काय हे आपल्या पत्नीच्या बाजूच्या
तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-5 महिने जातात हे घेऊन ये तो पुरावा हा काय हा पुरावा आहे का गाढवा आहे काय आहे ना हे काही चालणार नाही आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत ते हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले इतर सुद्धा नियम पास झालेले आहेत मंजूर आहेत त्याप्रमाणे ते नियम त्याच्यावर ठरलं त्याच्यावर आम्ही काही वकिलांचं मत हे सुद्धा मत आणखी काही सॉलिसिटर त्यांची मतं आम्ही त्यांना आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार त्याच्यामध्ये आमचे जे 2 भाग बसलेले आहेत त्यांना बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर हे आमचं म्हणणं मांडणार आमचे जे काही पुरावे आहेत ते बी आम्ही मांडणार त्याचं कारण असं आहे काही राजकारणी फार हुशार ते इकडे एक बोलतील तिकडे एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे डबरू वाजवायचं काम ते होता कामा नये त्यासाठी त्यांना पण विचारा काय पाहिजे तुम्हाला सांगा कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे ते सांगा आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून मी तुम्हाला एक सांगतो आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने तो काल सांगितलं सगळे सगळे कोर्टात टिकणारच नाही आपल्या ओबीसीच्या लढ्यामध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी आता घालायचं नाही मागे सरायचं नाही आता एकच सांगतो अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी कुछ लोग अपने औकात भूल गए शायद अपनी याद उन्हें बुलानी होगी मुझे रहा बताओ लोग लेके गरीब आओ अगर गरीब कुछ लढाई चालू आहे तुम्ही सगळ्यांनी जे आहे त्या लढाईमध्ये जे आहे आपली राहायचं नाही त्यामुळे राहायचं जिथे जिथे लढाई असेल आणि आरक्षण संस्थेला आमचा धोबी बांधव असेल आमचा धामी बांधव असेल कुंभार असेल सुनार असेल गुंजारी असेल धनगर असेल भटक्या विमुक्त असेल माळी असेल बारावरुंदेदार असेल आणि धनगर समाज असेल पुणे समाजाचा ओबीसी मागास वर्ग असेल त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तो बोलू नका आपापसामध्ये लढू नका आपापसात लढला तर आपलं भविष्य चालू खात जाईल एक होऊन लढणार
तर उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर वाट बघत आहे हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे हे भाग्य की जे आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या ठिकाणी पत्र काढलेले आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर सही केली ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंग मधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का? सगळ्याच गोष्टीची करावी त्याच्यामध्ये जाऊन नसेल. आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास वर्ग घटकांमधील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे. तरी आम्ही आता विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे. आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर घटकाच्या सह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आला उपमुख्यमंत्री आलं सगळे झालेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. मला आपल्याला हे सांगायचं आहे की हे ज्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मागण्यावर झालेला आहे एक लक्षात घ्या. शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत. असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ती आपले दोन बांधव आहेत. त्यांच्या सुद्धा जीवाची विचारतो आहोत. आपल्याला त्यांना परत एकदा उदाहरण जर अडचण झाली तर हा छगन भुजबळ सुद्धा आपण घेतली पाहिजे. म्हणून आम्ही आज सगळे इथं विनंती करतो आहोत की आम्ही आपलं उपोषण मागे घ्यावं आणि शासनाला जे आहे ते शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आपण सर्व बांधवांच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा आम्ही त्यांना करत आहोत. धन्यवाद.